नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद भरती 2023 7, 8, 9, 10, 11 2023 झालेल्या पेपरचे प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतात सर्वप्रथम मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? तर मुंबई या शहरात सुरू झालेली आहे। प्रश्न क्रमांक 2, रबराचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या देशात होते? तर थायलंड या देशामध्ये होते। प्रश्न क्रमांक 3, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 4, भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे जैन तीर्थकार होते? तर 24वे तीर्थकार होते। प्रश्न क्रमांक 5, गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला? तर लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे। प्रश्न क्रमांक 6, सांगली जिल्ह्यातील औंदुरबार हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर कृष्णा या नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 7, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर भीमा या नदीकाठी वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 9, किल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य केले? तर गोवा या राज्याचे सहकार्य केलेले आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी अशोक स्तंभ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर सारनाथ या ठिकाणी स्थित आहे। प्रश्न क्रमांक 11, कांचनगंगा हे हिमालयातील शिखर कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 12, संत एकनाथांचा जन्म कुठे झाला आहे? तर पैठण या ठिकाणी झालेला आहे। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोण काँग्रेस समाजवादी पक्षाचे सदस्य नव्हते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस समाजवादी पक्षाचे सदस्य नव्हते। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली आहे? तर 1975 झालेली आहे। प्रश्न क्रमांक 15, भारतरत्न मिळालेली पहिली महिला कोण? तर इंदिरा गांधी ह्या आहेत। प्रश्न क्रमांक 16, आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली आहे? तर बाबा आमटे यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर अप्रत्यक्ष या प्रकारची लोकशाही आहे। प्रश्न क्रमांक 18, महात्मा गांधी यांचे राजनैतिक गुरु कोण? तर गोपाळकृष्ण गोखले हे आहेत। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात लोकहितवादी असे कोणाला म्हटले जाते? तर गोपाळहरी देशमुख यांना असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 20, तबक उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 21, महानायक ही कादंबरी कोणी लिहिली? तर विश्वास पाटील यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे। प्रश्न क्रमांक 22, युगंधर हा प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर शिवाजी सावंत हे आहेत। प्रश्न क्रमांक 23, राजा राममोहन रॉय यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 1772 झालेला आहे। प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातुके आढळतात? तर गडचिरोलीमध्ये आढळतात। प्रश्न क्रमांक 25, न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकारणात कोणत्या राज्यकारभारास पाया घातला असे म्हटले जाते? तर सुनंदशीर या। प्रश्न क्रमांक 26, मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली आहे? तर सुब्रमण्यम अय्यर यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 27, घरटे करणारा जगातील एकमेव साप कोणता? तर किंग कोब्रा हा आहे। प्रश्न क्रमांक 28, पक्षी घरटे बांधत आहेत, काळ ओळखा? तर चालू वर्तमान काळ आहे। प्रश्न क्रमांक 29, घार या शब्दाचे लिंग ओळखा? तर स्त्रीलिंगी आहे। प्रश्न क्रमांक 30, राजे रघुजी भोसले यांचे राजधानीचे ठिकाण कोणते आहे? तर नागपूर हे यांचे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 31, 1877च्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर कृष्णराव भालेकर हे होते। प्रश्न क्रमांक 32, छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यारोहणाचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते झाला? तर लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते झालेला आहे।
प्रश्न क्रमांक 33, आनंद सागर उद्यान कुठे आहे? तर शेगाव येथे आहे. प्रश्न क्रमांक 34, स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर पिंगली वेंकय्या यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 35, भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 36, ए के भादुरी यांचे निधन झाले ते कोण होते? तर ते वैज्ञानिक होते. प्रश्न क्रमांक 37, आमदारांची संख्या लक्षात घेता सर्वात कमी संख्येची विधानसभा रिकामी जागा ही आहे? तर पुदुचेरी ही आहे. प्रश्न क्रमांक 38, जॅब हुक अपरेट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडित आहे? तर बॉक्सिंग या खेळाशी निगडित आहे. प्रश्न क्रमांक 39, जोगवा या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता कोण होता? तर उपेंद्र लिमये हे होते. प्रश्न क्रमांक 40, मुंबईची पाणीवाली बाई म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मृणाल जोशी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 41, कोणत्या भारतीय खेळाडूने 100 पा कसोटी सामना खेळला? तर चेतेश्वर पुजारा यांनी खेळलेला आहे. प्रश्न क्रमांक 42, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवलेले गेलेले विमानतळ कोणते? तर कोची हे आहे. प्रश्न क्रमांक 43, नवी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धा कधी पार पडली? तर 1982 पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 44, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर 2005 मंजूर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 45, भारत सरकारच्या कार्यकारी शाखेत दुसऱ्या कार्यक्रमाचे सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? तर उपराष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 46, जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या पदाचा पदभार स्वीकारला आहे? तर लष्कर प्रमुख या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. प्रश्न क्रमांक 47, सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध रिकामी जागा होते? तर व्यावसायिक होते. प्रश्न क्रमांक 48, 2015 पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेला काय म्हणतात? तर फ्रीडम ट्रॉफी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी कोणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद धारण केले नाही? तर कमला हॅरिस यांनी केलेले नाही आहे. प्रश्न क्रमांक 50, लोटस मंदिराचा शिल्पकार कोण आहे? तर फरीबोट साहब हे आहेत. प्रश्न क्रमांक 51, लोकसंख्येच्या प्रमाणात जगात कोणता धर्म सर्वात मोठा आहे? तर ख्रिश्चन हा धर्म. प्रश्न क्रमांक 52, वेल सिटी कोणत्या राज्यात म्हणतात? तर मणिपूर या राज्याला म्हणतात. प्रश्न क्रमांक 53, नॉर्वे या देशाची राजधानी कोणती आहे? तर ओस्लो ही आहे. प्रश्न क्रमांक 54, सत्या नडेला हे रिकामी जागा आहे? तर मायक्रोसॉफ्टचे CIO आहेत. प्रश्न क्रमांक 55, आफ्रिकेत सन 2013 ते 2016 दरम्यान कोणत्या विषाणूच्या संक्रमणामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला? तर इबोला या रोगामुळे हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 56, क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपॉक स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे? तर चेन्नई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 57, विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्यपालाला आहे. प्रश्न क्रमांक 58, आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस कोणता? तर 30 जून हा आहे. प्रश्न क्रमांक 59, आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक कोणते आहे? तर सीता स्वयंवर हे आहे. प्रश्न क्रमांक 60, किबोस्ता हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो? तर इस्रायल या देशामध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 61, कोणत्या संशोधकांनी जीवनसत्वाचा शोध लावला आहे? तर फुंक यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 62, भारतीय खगोलीय वेधशाळा रिकामी जागा येथे आहे? तर लडाख येथे आहे.
प्रश्न क्रमांक 63, तुलसीदास बलिराम यांचे निधन झाले ते कोण होते? तर फुटबॉलपटू होते. प्रश्न क्रमांक 64, बदामी केव मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 65, हेनले पासपोर्ट निर्देशकांत भारताचे स्थान कितवे आहे? तर 81वे आहे. प्रश्न क्रमांक 66, भारतीय वंशाचे नील मोहन यांनी कोणत्या कंपनीच्या CIO पदी निवड झाली आहे? तर YouTube या कंपनीच्या पदी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 67, पानांमध्ये हरितद्रव्ये तयार होण्यासाठी काय आवश्यक असते? तर सूर्यप्रकाश आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 68, रस्ते वाहतूक मंत्र्यांनी 8 सीटर वाहनासाठी किती एअर बॅग अनिवार्य केल्या आहेत? तर 6 अनिवार्य केल्या आहेत. प्रश्न क्रमांक 69, महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 70, भारतीय रेल्वे ट्रेन गाईडच्या पदाचे नाव बदलून काय केले आहे? तर ट्रेन मॅनेजर करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 71, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते? तर कराड या तालुक्यातील मूळचे होते. प्रश्न क्रमांक 72, कोणत्या दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो? तर 21 ऑक्टोबर आहे. 21 ऑक्टोबर हा दिवस ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 73, वाहतूक कोंडीमध्ये महाराष्ट्राचे कोणते शहर जगात 6व्या क्रमांकावर आहे? तर पुणे हे शहर 6व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 74, डॉक्टर वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या सत्याग्रह लढा दरम्यान बहाल करण्यात आली आहे? तर बोर्डली सत्याग्रहादरम्यान करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 75, जीवनसत्व ब गटात एकूण किती जीवनसत्वाचा समावेश होतो? तर 8 जीवनसत्वाचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 76, टंगस्टनची संज्ञा ओळखा. तर W ही टंगस्टनची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 77, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते? तर कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते. प्रश्न क्रमांक 78, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलवलेल्या जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर पालकमंत्री हे असतात. प्रश्न क्रमांक 79, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर पाणी हे होतो. प्रश्न क्रमांक 80, इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग कोणता असतो? तर जांभळा हा असतो. प्रश्न क्रमांक 81, कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधानांना नेताजी पुरस्कार 2022 सन्मानित करण्यात आले होते? तर जपान या. प्रश्न क्रमांक 82, डेंग्यू आजार पसरण्यास कारणीभूत ठरणारा डासाचा प्रकार कोणता? तर एडिस इजिप्ती हा आहे. प्रश्न क्रमांक 83, त्वचेवर लालसर पुरळ व ताप हे कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते? तर डेंग्यू व गोवर या आजाराचे लक्षण असू शकते. प्रश्न क्रमांक 84, वजन वाढ व लठ्ठपणा यामुळे कोणत्या आजाराचा धोका संभावतो? तर मधुमेह व हृदयविकार या आजाराचा धोका संभावतो. प्रश्न क्रमांक 85, क्षयरोगापासून खालीलपैकी कोणत्या आजाराची तपासणी करणे आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचे आहे? तर HIV. प्रश्न क्रमांक 86, जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? तर 14 जूनला केला जातो. प्रश्न क्रमांक 87, कोणत्या राज्यातील विधानसभेतील सभासदांची संख्या सर्वात जास्त आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यातील. प्रश्न क्रमांक 88, खालीलपैकी कोणत्या राज्यात रुग्णाला पाण्याची भीती वाटते? तर रेबीज या. प्रश्न क्रमांक 89, TTचे इंजेक्शन कोणत्या मार्गे दिले जाते? तर पोटावरील स्नायूमध्ये दिले जाते. प्रश्न क्रमांक 90,
विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणता विकार होतो? तर स्कर्वी हा विकार होतो. प्रश्न क्रमांक 91, राष्ट्रीय कन्या दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 24 जानेवारीला केला जातो. प्रश्न क्रमांक 92, गोवराची लस लहान मुलांना कधी देतात? तर 9 ते 12 महिन्यात. प्रश्न क्रमांक 93, खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी अन्नाद्वारे होत नाही? तर गोवर हा आजार होत नाही. प्रश्न क्रमांक 94, खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षण दरम्यान रक्त नमुना रात्रीच्या वेळीच घेणे योग्य असते? तर हत्तीरोग. प्रश्न क्रमांक 95, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेणे म्हणजेच काय? तर पायस्पी होय. प्रश्न क्रमांक 96, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाने देशभरातील किती रुपये दिले जातात? तर 1 लाख रुपये हे देखभालीसाठी दिले जातात ग्रामीण रुग्णालयाच्या. प्रश्न क्रमांक 97, जिल्हा रुग्णालयात सुकाणू समितीचा उपाध्यक्ष कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 98, जन्मनोंदणी ही जन्मानंतर रिकाम्या जागा दिवसाच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे? तर 21 दिवसाच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक 99, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 2005ला झालेली आहे. प्रश्न क्रमांक 100, जास्त पावसाच्या प्रदेशात कोणते पीक घेतले जाते? तर भाताचे पीक घेतले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.